नमस्कार, मी श्रावणी आणि आपण पाहत आहात 1 मिनिट न्यूज. दिशा पटाणीचे शूटर ठार, गाझियाबादमध्ये एन्काउंटर, गुंड संपले. आपले पोलीस दल गुन्हेगारांवर आणखी कठोर होत आहे का? अभिनेत्री दिशा पटाणीच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या शूटरला गाझियाबादमध्ये एका पोलीस एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आले आहे. रवींद्र आणि अरुण नावाचे हे दोन गुंड कुख्यात गोल्डेब्रार रोहित गोदारा टोळीचे सदस्य होते. दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि UP-STFच्या संयुक्त कारवाईत 12 सप्टेंबर 2025 रोजी बरेलीमध्ये दिशा पटाणीच्या वडिलोपार्जित घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत हे आरोपी वांछित होते. हा एन्काउंटर एक मजबूत संदेश देतो की जे लोक भीती पसरवण्याचा प्रयत्न करतील त्यांना शून्य सहिष्णुता धोरणासह सामोरे जावे लागेल. आता आपण पाहिलं 1 मिनिटाचं संक्षिप्त सारांश. सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत रहा. दिशा पटाणीचे शूटर ठार, गाझियाबादमध्ये एन्काउंटर. चला या बातमीचे सविस्तर विश्लेषण करूया. गाझियाबादमधील नाट्यमय पोलीस एन्काउंटर, ज्यात 2 कथित गुंड ठार झाले. अभिनेत्री दिशा पटाणीच्या घराबाहेर गोळीबाराच्या उच्च प्रोफाईल प्रकरणाला एक महत्त्वाचा निष्कर्ष देतो. या सर्वांची सुरुवात 12 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 3:45च्या सुमारास झाली, जेव्हा 2 बाईक्सवार व्यक्तींनी बरेलीमध्ये दिशा पटाणीच्या वडिलोपार्जित घरावर अंदाजे 9 गोळ्या झाडल्या. अभिनेत्री त्यावेळी घरी नव्हती, पण तिचे वडील, जे UP पोलिसांचे एक सेवानिवृत्त DSP आहेत, जगदीश पटाणी, त्यांची आई पद्मा आणि तिचे भावंड खुशबू आणि सूर्यांश घरात होते. हल्ल्यानंतर लगेचच गुंड गोल्डेब्रारशी संबंधित एका सोशल मीडिया हँडलवरील पोस्टने जबाबदारी घेतली, ज्यात गोळीबार आदरणीय संतांचा अपमान असल्याचे म्हटले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या थेट देखरेखीखाली पोलीस तपास जलद गतीने झाला. परिसरातील CCTV फुटेज आणि तांत्रिक पाळत ठेवून पोलिसांनी 2 शूटरची ओळख हरियाणाच्या रोहतकचा रवींद्र आणि हरियाणाच्या सोनीपतचा अरुण अशी पटवली. दोघेही गोल्डेब्रार रोहित गोदारा टोळीचे सक्रिय सदस्य होते. गुंडांचा माग काढण्यासाठी दिल्ली पोलीस स्पेशल सेल, उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स आणि हरियाणा STFच्या संयुक्त प्रयत्नांनी कारवाई करण्यात आली. अनेक राज्यांमध्ये शोध घेतल्यानंतर आरोपी गाझियाबादच्या ट्रोनिका सिटी परिसरात असल्याची माहिती पोलीस पथकांना मिळाली. बुधवारी रात्री एक सापळा रचण्यात आला. जेव्हा पोलिसांनी त्यांची मोटरसायकल थांबवली आणि त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, तेव्हा गुंडांनी कथितरित्या गोळीबार केला. या गोळीबारात रवींद्र आणि अरुण दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना नंतर मृत घोषित केले. या एन्काउंटरमध्ये दिल्ली पोलिसांचे सब इन्स्पेक्टर रोहित आणि हेड कॉन्स्टेबल कैलास आणि UP-STFचे 2 हेड कॉन्स्टेबल अंकुर आणि जय यांच्यासह 4 पोलीस अधिकारी देखील जखमी झाले. हा एन्काउंटर केवळ एका एकट्या घटनेचा भाग नाही, तर संघटित गुन्हेगारीवरील मोठ्या कारवाईचा भाग आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक ग्लॉक आणि एक झिगाना असे 2 आधुनिक परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि अनेक जिवंत काडतुसे जप्त केली. पोलीस अधिकाऱ्यांनुसार रवींद्र एक कुख्यात गुंड होता, जो अनेक प्रकरणांमध्ये सामील होता, ज्यात फरीदाबादमध्ये पोलीस कोठडीतून गुंड रवी जक्सीचे पळून जाणे देखील समाविष्ट आहे. पटाणीच्या घरावर गोळीबारामागचे कारण खंडणीचा प्रयत्न असल्याचे मानले जाते, ज्यात दिशाची बहीण खुशबू पटाणीशी संबंधित धार्मिक विवादाचा बहाणा म्हणून वापर केला गेला. खुशबू, जी भारतीय सैन्यातील एक निवृत्त मेजर आणि वेलनेस कोच आहे, तिने कथितरित्या एका स्वाध्यायिक व्यक्तीविरोधात टिप्पणी केली होती, ज्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले, ज्यामुळे तिच्यावर टीका झाली. पोलिसांची ही जलद आणि निर्णायक कारवाई एक स्पष्ट संदेश देते की अशा गुन्हेगारी कृत्यांना सहन केले जाणार नाही.